नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज आम्ही घेऊन आलो आहे झेंडूची फुलं कशी बनवायची. खरी नाही. रांगोळीची झेंडूची फुलं कशी बनवायची आणि तीही दोन वेगवेगळ्या पद्धतीने. तसे तर बरेच पद्धत आहेत, पण हे दोन खास पद्धती तुमच्यासाठी. चला तर मग सुरू करूया. ही जी डिझाईन आहे ती बऱ्याच ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्ही दिलेली आहे. स्पेशली गुढीपाडवा स्पेशल रांगोळीच्या वेळेला सुद्धा ही रांगोळी आम्ही शिकवली होती त्यांना. झेंडूची वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन अवेलेबल आहेत. तुम्ही कशाही प्रकारचे डिझाईन घेऊ शकता. A4वरती त्याची झेरॉक्स घेऊ शकता, A3वरती घेऊ शकता आणि अगदी राहिलेल्या OHP शीटपासून सुद्धा तुम्ही छोटे छोटे आपली झेंडूची फुलं बनवून रेडी करू शकता. आता काय आपण पहिल्यांदा काय करायचो, ट्रेस करून नाही घ्यायचो. आपण डायरेक्ट झेरॉक्सवर आपली OHP शीट स्टिक करायचो. पण आता माझ्याकडे एकच झेरॉक्स असल्यामुळे आणि मला माझ्या उंबरठ्यासाठी टोटल 9 फुलं बनवायची आहेत आणि म्हणूनच मी राहिलेल्या किंवा छोटे-छोटे तुकडे आपण OHP शीटचे जपून ठेवलेले असतात, त्या सगळ्या OHP शीटचा आज मी उपयोग करणार आहे. 9 वेगवेगळे झेंडूची फुलांचं स्ट्रेसिंग 9 वेगवेगळ्या शेपवर केलं तरीही चालणार आहे. फक्त ट्रेस करून घेते, फक्त आउटलाईन ट्रेस करून घेते. अगदी डिटेल मी ट्रेस करून घेत नाही आहे, कारण त्याची एवढी गरज लागत नाही. आता इथे पहा, ट्रेस करण्यासाठी मी इथे ब्लॅक परमनंट मार्करचा वापर केलेला आहे. आता एक सिंगल कट पण करून घेतलं, जेणेकरून कोणतीही लिमिटेशन्स राहणार नाही. ॲट अ टाईम सगळी फुलं करता येतील. आता ह्यामध्ये आपल्याला मिश्रण अप्लाय करायचं आहे. हो, तेच मिश्रण फॅब्रिक ग्लूचं 70% फॅब्रिक ग्लू आणि 30% पाणी. 70-30चं रेशो घेऊन फॅब्रिक ग्लूचं मिश्रण बनवून घ्यायचं आणि तेच मिश्रण आपण आपल्या OHP शीटवर लावायचं. OHP शीटवर मिश्रण लावल्या आपण त्यावर रांगोळी टाकून घेणार आहोत. आता ॲट अ टाईम 9च्या 9 फुलांना जर मी मिश्रण लावत बसले तर त्याचा पहिला लेयर म्हणजे पहिला वरचा लेयर सुकून जाईल. त्यामुळे मी अगदी 4 पहिले घेते आणि नंतर वाटल्यास तर 5 फुलांना मी पहिला लेयर मारून घेईल. आता असं आपलं मिश्रण व्यवस्थित एकसारखं सगळ्या लेयरवर लागलं पाहिजे, ह्याची दक्षता घ्यायची आहे. मिश्रण अगदी व्यवस्थित OHP शीटवर लावल्यानंतर आपण त्यावर रांगोळी टाकून घेतो आहे. काय ना, झेंडूची फुलं बनवण्यासाठी तुम्ही 3-4 वेगवेगळे कलर वापरू शकता. जसं लाईट ऑरेंज, एकदम लाईट ऑरेंजसुद्धा रांगोळीमध्ये मिळतो मार्केटमध्ये. पण इथे मी थोडासा डार्क ऑरेंज आहे माझ्याकडे आणि म्हणून मी तोच वापरत आहे. पण तुम्ही ह्यापेक्षाही लाईट ऑरेंज वापरू शकता. गोल्डन येलो वापरू शकतो, लेमन येलो वापरू शकतो. असे 3 वेगवेगळे कलर आपण नक्कीच वापरू शकता. अगदी कार्नेशियनचा लूक यावा म्हणून तुम्ही एखादा लाईट रेड कलरसुद्धा ह्या फुलांवर वापरू शकता. तो सुद्धा सुंदर दिसतो. आता इथे ऑरेंज कलर मी वापरते आहे आणि तो थोडा गडद आहे माझ्याकडे. ऑरेंज लेअर मारून घेतलं आहे. त्यावर पेपरने आपण थोडंसं दाब देऊन घेऊ आणि पेपरने म्हणजे जी OHP शीटवर आपण रंग टाकला, आता इथे OHP शीटच मला भेटली आहे, त्यामुळे मी पटकन OHP शीटवर थोडंसं प्रेस करून घेतलं आहे आणि ते जे आपण छोटे-छोटे कट करून घेतले ते झटकून घेतले. म्हणजे आपली न चिटकलेली रांगोळी निघून जाईल आणि चिटकलेली रांगोळी आपल्या OHP शीटला राहील. व्यवस्थित झटकून घ्यायची, जेणेकरून न चिटकलेली रांगोळी व्यवस्थित निघून येईल. हा झाला पहिला लेयर. हा पहिला लेयर सगळ्याच फुलांचा आपल्याला एकदाच मारून घ्यायचा आहे आणि अगदी 2 ते 3 तास किंवा 1 तास सुकवायला ठेवायचं आहे. फॅब्रिक ग्लूचे लेयर, रांगोळीचे लेयर 1-2 तास सुकून जातात, त्यामुळे त्याच्याने काही इश्यू येणार नाही. पूर्णपणे व्यवस्थित लेयर सुकल्यानंतर आपण त्यावर दुसऱ्यांदा परत ते मिश्रण लावून घेणार आहोत. काहीसं असं मिश्रण लावून घेतल्यानंतर अगदी जसं पहिल्याच वेळेला आपण जशी रांगोळी टाकून घेतली, अगदी तशीच रांगोळी इथे आपण टाकून घेत आहोत. बरेच जणी आपल्या मैत्रिणी विचारत राहतात की 2 लेयर मारणं गरजेचं आहे का? हो. कधी-कधी काय होतं, जर आपण घट्ट असं रांगोळी चिटकवत नसू, तर 2 लेयर मारणं फार गरजेचं आहे. कारण कॅमलिन पेंट मार्करचे जेव्हा आम्ही रांगोळ्या शिकवतो, तेव्हा आवर्जून आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही खूप घट्ट मिश्रण करा आणि जेणेकरून तुमची रांगोळी थिक चिटकून जाईल. तिथे आम्ही एकच लेयर मारायला सांगतो. पण इथे तुम्हाला 2 लेयर नक्की मारावे लागतील. कारण हे रेडी रांगोळी आहे, तर त्याच्यामध्ये खालची OHP शीट आपल्याला दिसता कामा नये. सो इथे पहा, दोन्ही लेयर मारूनसुद्धा कंप्लीट आहे हे फूल आणि सगळे 9 फुलं मी एकाच वेळेला करून घेतलेली आहेत, दोन्ही त्याचे लेयर्स. लेयर मारताना फक्त लक्षात घ्यायचं आहे की खूप पातळ आणि खूप जाड असा लेयर आपल्याला लागला नाही पाहिजे. ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित 1-2 तास सुकायला ठेवायचं आहे. आणि ही पहा ना, किती छान बनली आहेत ना ही फुलं. हो, बॉर्डर करून दाखवणार ना.
आपण डिटेल म्हणालो आहे ना, तर नक्कीच करून दाखवणार. पहिल्यांदा मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. आपण बघा सिंगल सिंगल इथे कट पण करून घेणार आहोत काहीसं असं, आणि नंतर आपण त्याला वापरायला मोकळं. कारण जराही एक्स्ट्राची OHP शीट तुम्हाला इथे ठेवायची नाही आहे. अगदी व्यवस्थित लाईन टू लाईन कट करून घ्यायची आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता की एक तर खूप वेगळ्या पद्धतीने आउटलाईन केलं आहे आणि दुसरं खूप वेगळ्या पद्धतीने आउटलाईन केलं आहे. त्यामुळे दोन्हीही पद्धत आपण ह्या आपल्या व्हिडिओमधून नक्की पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो मैत्रिणींनो, काय ना, आमचे बरेच आणि बरेच फॉलोवर्स आहेत. म्हणजे जेवढे आहेत तेवढेच, जे बरेच आहेत. पण बाकीचे पण नॉन फॉलोवर्स पण आपल्या व्हिडिओला बघत आहेत, पण सबस्क्राईब करत नाही आहेत. तर तुम्हाला आमच्या आयडियाज आणि तुम्हाला आमच्या व्हिडिओज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमचं छोटे छोटे मोटिवेशनल कमेंट्स आणि तुमचं सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करू शकतात. आता इथे पहा, 2 वेगवेगळ्या पद्धतीचं जे आउटलाईन करायचं टेक्निक आहे ते आपण शिकणार आहोत. काहीसं अशा प्रकारे कसं बनवता येईल, अगदी कार्नेशियन पण वाटतं आणि अगदी डिटेल असं झेंडूचे फूल वाटतं. काहीसं अशा प्रकारे लांब पाकळ्यांचं दुरून दिसणारं असं असे सुंदर दिसतं. तुम्ही हाच सेम टेक्निक जर येल्लो रंगावर वापरणार असेल तर आउटलाईन ऑरेंज रंगाने आली पाहिजे. रेड रंग असेल तर आउटलाईन व्हाईट रंगाने आली पाहिजे किंवा ह्याच येल्लो कलरने असली पाहिजे. आता सुरू करूया पहिली आउटलाईन. पहिला जो प्रकार आहे त्यामध्ये तुम्हाला हे अशी छोटी छोटी, जसं झेरॉक्समध्ये आपल्या प्रिंटआउटमध्ये जसं छोटे 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 पेटल्स होते, अगदी तसेच छोटे छोटे पेटल्स तुम्हाला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, झेंडूची फुलं अगदीच कोणतेही ओकेशन असू दे, दसरा, अक्षय तृतीया, गुढीपाडवा, आपण झेंडूच्या फुलांची रांगोळी नक्कीच काढत असतो. ते तर झेंडूची तोरणं लावत असतो, पण झेंडूच्या फुलांची रांगोळीसुद्धा सुंदर दिसेल बरं का. आणि त्या जर रांगोळीमध्ये आंब्याचा टाळा किंवा अगदी रिअल आंब्याचा टाळासुद्धा तुम्हाला जर ओवता आला आणि लावता आला तर ते इतकं सुंदर दिसतं ना. अगदी व्हिडिओच्या एंडिंगला आम्ही आमच्या घरातल्या एका एंट्रन्सला सुद्धा ती फुलं चिटकवून दाखवलेली आहे, तर ती नक्कीच पहा. कारण एंट्रन्सला तर आपण अशा रांगोळ्यांनीच आपलं घर सजवतोच, पण कधी पूजा असेल तर आपल्या भिंतींवरती सुद्धा ही फुलं चिटकवायला आपल्याला मदतीला होऊ शकतात. अगदी व्हर्टिकली लावायची ही फुलं इतकी सुंदर दिसतील ना त्या वॉलवरती. खरंच आहे, एखाद्याचं केळवण असेल किंवा हळदीचं बॅकड्रॉप बनवायचं असेल तर अशी तुम्ही 25-30 फुलं बनवली तरी तुम्हाला ती पुरतील. 6-6 आणि 6-6, 7-7च्या माळा जर तुम्ही त्यामध्ये त्याच्या बनवल्या तरी ते सुंदर दिसणार आहे. आता तुम्ही बोलाल माळा कशा बनवायच्या ते सुद्धा दाखवा. हो, नक्कीच दाखव. हळूहळू आपण ह्या सगळ्यांमध्ये एक नवीन नवीन इन्व्हेन्शन नक्कीच आपण आपल्या चॅनलमधून आलो आहे. बघा, बघता बघता आपण या फुलाचं किती पोर्शन कंप्लीट केलेलं आहे. आउटलाईन करताना फार दक्षता घ्यायची आहे. आता बरेच आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांना आउटलाईन जमत नाही, त्यांनी थोडं हळूहळू काम करायचं, अगदी हळूहळू. आता इथे मी कोणत्या नंबरचा ब्रश घेतला आहे, इथे मी 0 नंबरचा ब्रश घेतलेला आहे. त्यामुळे तो इतका छोटा आणि साईजने पण छोटा आहे आणि काम करताना पण तो हलका हलका काम करतो. त्यामुळे आता इथे काय होतं ना, रांगोळी ना पूर्ण रंग ॲब्झॉर्ब करून घेतो. त्यामुळे बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की आमची आउटलाईन व्यवस्थित लागत नाही, आम्हाला 2-3 वेळा फिरवावं लागतो. पहा, मी सुद्धा माझ्या प्रत्येक लाईनवर कधी कधी 2 वेळा 3 वेळा हात फिरवते. त्यानेच तो रंग व्यवस्थित लागतो. कधी कधी ते खडबूड येतं किंवा कधी कधी एखादा रंग मध्येच असा तुटक तुटक पडतो. तर डेफिनेटली तुम्हाला त्यावर 1-2दा हात फिरवावा लागणारच आहे. बघा किती सुंदर प्रकारे आपलं जसं जसं काम कंप्लीट होतं आहे तसं तसं ते फूल उभारून येतं आहे. म्हणजे त्याची जी सुंदरता आहे, मोहक असं अगदी झेंडूच्या फुलाच्या छोट्या छोट्या पाकळ्या असलेल्या फुलांसारखं ते दिसायला आता लागलेलं आहे. आता मी स्वतःच बोलते आहे, पण खरंच आहे, ही टेक्निक नक्कीच ट्राय करून बघा. सेम टू सेम झेंडूची फुलं बनतील तुमच्या रांगोळीने. आता बघा किती सुंदर असं छोटे छोटे पेटल्स त्याचे ह्या पूर्ण रांगोळी पॅचवर उमटलेले आहेत. याला आता आपण सुकायला ठेवूया आणि दुसऱ्या प्रकारचं फूल आपण बनवून सुरू करू. आता तुम्ही बोलाल की हे झेंडूचे फूल नाही वाटत, पण हे दुरूनसुद्धा जेव्हा तुम्ही मांडाल ना तेव्हा दुरून नक्कीच ते झेंडूचं किंवा फुलं दिसेल. आता हा प्रकार मी का दाखवते, ज्यांना अगदी छोटे छोटे पेटल्स ड्रॉ करता येत नाही त्यांनी अगदी असे बेसवर साधीशी अशी फुलाची अशी डिझाईन सुद्धा बॉर्डरने जर मारली ना तरीसुद्धा ते फूल खूप सुंदर दिसणार आहे बरं का.
झेंडूच्या फुलाने मला लक्षात आलं की काही काही वेळेला काय होतं की झेंडूची फुलं आपण खूप ठिकाणी लावू शकत नाही. जसं जर मला सत्यनारायणच्या पूजेला जर आपल्याला आपल्याला आसन काय ते चौरंग हो सॉरी चौरंग जर आपल्याला सजवायचं असेल, आंब्याचा टाळा मध्ये मध्ये लावायचा असेल, तर हे एक एक पेटल आपल्या स्टार्टिंगला जिथे आपण आंब्याची केळीची खांब लावतो आणि त्याच्यामध्ये जी जागा उरते तिथे ती लावून आंब्याचा टाळा सजवलात ना तरीसुद्धा ती तिथे उत्तम काम करतील. हो की नाही? बघा इथे 2 वेगवेगळ्या डिझाईनचे झेंडूची फुलं रेडी आहेत. तुम्ही नक्की मला सांगा की ह्यामधलं तुम्हाला कोणतं झेंडूचं फूल आवडलं? पहिल्या नंबरचं की हे दुसऱ्या नंबरचं? बट ऑब्व्हियस तुम्ही म्हणाल की हे दुसऱ्या नंबरचं. पण मला तर हे दोन्हीही तेवढेच आवडलेत. कारण दोघांनाही तेवढीच जास्त मेहनत घेतली हो. फक्त एवढंच आहे की आउटलाईनची मेहनत या दुसऱ्या नंबरच्या फुलाला जरा जास्त आहे. पहा इथे 5 ह्या रंगाची म्हणजे ह्या शेपची आणि 4 ह्या शेपची करून मी रेडी केली आहे. आता लाईन टू लाईन कट करताना थोडा इश्यू येतो. कधी-कधी रांगोळीचं कटिंग झालं तर काय करायचं? काही करायचं नाही हो. अशी जी काही फुलांची रचना असलेल्या ज्या काही रांगोळ्या असतात ना, त्या कट करताना पण फार इझी जातात. अगदी लाईन टू लाईन मी कट करते बघा. म्हणूनच मी इतक्या क्लोज व्ह्यू तुम्हाला दाखवलेला आहे. उंबरठ्यावरती ते इतकं सुंदर दिसत होतं ना, खरं सांगू मला असं वाटत होतं की आजच माझ्याकडे काहीतरी दसरा किंवा दिवाळी आहे आणि घरात तर ते उत्तमच दिसत होतं. घराच्या भिंतींवर पण हे असं व्हर्टिकल लावलं तर किती सुंदर दिसेल बघा. आमच्या हॉलमध्ये किचनमध्ये आतमध्ये जातानासुद्धा एक असं डोअर आहे तिथे सजवलं आणि जर मी उद्या रिअलवाली आंब्याचा टाळा इथे मध्ये मध्ये सोडला ना 2-3, 4-5 जिथे तर हे किती सुंदर दिसेल. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? अगदी डिटेल एक्सप्लेनेशन कसं वाटलं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन नवीन आणि भन्नाट आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.